जीवामृत चिनी विष्ठा तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 200 लिटरचा ड्रम घेतला आहे. 200 लिटरचा ड्रम घेतला आहे, त्यामध्ये पाणी भरले आणि त्यासाठी 5 किलो देशी गाईचं शेण, 5 लिटर गोमूत्र, 2 किलो बेसन पीठ आणि 2 किलो गूळ असं आपण साहित्य जमा केलं आहे. आणि आता आपण जीवामृत तयार करणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण 2 किलो गूळ पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. नंतर आपण 5 लिटर गोमूत्र पाण्यामध्ये टाकणार आहोत. 5 लिटर गोमूत्र आपण टाकून घेतलंय. होते 200 लिटर पाण्यामध्ये 5 लिटर गोमूत्र टाकून आपण नंतर आपण 5 किलो देशी गाईचं शेण घेतलंय. ते शेण आपण पाण्यामध्ये एक जीव करून घेतलंय. नंतर आपण 2 किलो बेसन पीठ घेतलंय. ते बेसन पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत. हे सगळं मिक्स करून आपण काठीच्या साहाय्याने 3 ते 4 वेळेस डावीकडून 3 ते 4 वेळेस उजवीकडून असं सकाळ संध्याकाळ 3 ते 4 दिवस आपण ढवळून त्याला सावलीखाली गोंडपाटाच्या साहाय्याने झाकून ठेवणार आहोत. ते 7 दिवसामध्ये आपलं जीवामृत तयार होतंय. ते जीवामृत तयार झाल्याच्या नंतर आपण फ्रीजद्वारे दांडा जसं आपल्याला शक्य होईल तसं यूज करू शकता. त्याचे काय साईड इफेक्ट होणार नाहीत, काय नाही. बेसन पिठामुळे थोड्याशा गाठी येतात, तर आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत. पाण्यामध्ये करतो तसं मिक्स करायचं म्हणजे वडी